मला बक्षीस मिळेल मला काय वाटतंय? थँक्यू, धन्यवाद सर. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. Find your fitness center for the hatch of pride. Man, authority, passion, always by your side. No excuses, no fear, fuck hard work, your game. Surround your fitness center, remember the name. गावाकडे पुन्हा बोलूया. देशी गाय सेंद्रिय शेती आरोग्याचं जीवन जगूया. अक्षया फार्मस, अक्षया फार्मस, स्वावलंबनाची नवी वाट. शेती सोबत उद्योगाची साथ, घडवूया सुंदर उद्याची पहाट. गोमातेची सेवा करूया, पंचगव्याची शक्ती जाणूया. गोमूत्र शेणानी तुपातून नवनवीन उत्पादन घडवूया. शेण नाही केवळ कचरा, त्यातूनही संधी निर्माण होतात. गावच्या मातीतील कल्पना स्वप्नांना नवी दिशा देतात. मुखडा मातीशी नात देशी गाय सेंद्रिय शेती आरोग्याचं जीवन जगूया. कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांनी खरोखरच खूप चांगल्या प्रकारे रील्स क्रिएट केलेले. आम्हाला जजिंग करतील पण आमच्यात चढावर झाली. त्यामधूनच आम्ही काढलेले हे 3 नंबर आहे. त्यातील तृतीय क्रमांक आहे मी वेदांत गुरव याला द्यायला डॉक्टर स्वप्ना मॅम. आता सर्वजण आपण अत्यंत वाट पाहत आहोत ते म्हणजे प्रथम प्राइज. प्रथम प्राइज काढते आम्हाला खूप टफ गेलं. खरं तर सर्वांच्याच रील्स एकदम अप्रतिम होत्या. त्या स्पर्धा म्हटली की प्रथम द्वितीय तृतीय आलाच. त्यामधून प्रथम क्रमांक आला आहे निखिल नाईक. विशाल सर यांना विनंती करते. फक्त घोषणा नाही,
धन्यवाद सर. मी विनंती करते की प्रथम द्वितीय तृतीय या स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त करावे. त्यातील तृतीय क्रमांक आलेला अथर्व रेवडेकर यांनी आपला अनुभव सांगावा. चांगला स्टार्ट आहे. बसून बोल सर. ते पहिल्यांदा बोलले. मी तुला क्वेश्चन विचारते तुम्हाला तुझं नाव सांग. हे जे रील तुझा प्राइस मिळाला त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? वाटलं अरे बापरे. आनंद झाला. आता मिळाल्यावर कसं वाटतं? त्यानंतर द्वितीय क्रमांक आलेला वेदांत गुरव हा आपला मनोगत व्यक्त करेल. माझं नाव विधान गौरव. खूप चांगलं वाटलं तुम्ही लोकांनी कॉम्पिटिशन आयोजित केली आणि बेसिकली असं गावच्या ठिकाणी असं काही गोष्टी होत नाही, पण हे बघून अनेक एनर्जी आली की गावच्या आपलं होतंय काहीतरी. कॉम्पिटिशन असं नाही, पण तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं की महिलांना रोजगार मिळावा वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत कळल्या पाहिजे. कोकणात अशा गोष्टी पण होत आहेत म्हणून. तर हे एक होतच गोष्ट की कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचं. पहिला दुसरा तर बक्षीस काय होत राहतं ते काय तेच नाही, पण ही गोष्ट खूप चांगली होती की तुम्ही सगळ्यांना ते ऑर्गॅनिक दूध ही जे काय आहे ते सगळ्यांना घरपोच देत आहे किंवा आणि आता ते रोज पण निघाले तू गरम मुंडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत आलेल्या आजकाल. त्यातून ऑर्गॅनिक देणं हे पण खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला खरं तर थँक्स की तुम्ही आज आम्हाला सगळं देताय दूध तुम्ही वगैरे प्रॉपर सगळं. तर बस एवढंच. त्यानंतर प्रथम क्रमांक आलेला निखिल नाईक आपल्या सर्वप्रथम मी अक्षय फार्मची आणि आपले आभार मानतो की आपण छान असा कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केला. ओंकार बरोबरचाही हे करेन म्हणजे आभार मानेन की त्याने मला पर्सनली पाठवलं तुमच्या कॉम्पिटिशन आहे. वेगवेगळ्या लावणे यांच्या मॅडमांचे सुद्धा मी आभार मानेन. त्यांनी मला हवी जशी मला जशी पाहिजे तशी मला माहिती दिली. त्यामुळे मी सादरीकरण खूप उत्तम प्रकारे करू शकलो. भविष्यामध्ये 100% जेव्हा माझी मला गरज लागेल व 100% कंट्रोलचं संख्येने मग मी तुमच्या पाठीशी 100% उभा राहील. माझ्या पैशावर माझ्यामुळे तुमच्यामुळे जर अजून 4 लोकांना चांगलं दूध मिळत असेल तर 100% मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आता जाईल करतो की हे करू टाकेल. परमिशन आपण करू त्यामुळे लोक अधिकाधिक लोकांपर्यंत पोचता येईल आणि चांगलं खाता येईल. थँक्यू. तुम्हाला एक कोणाचं बोलायचं काय वाटतं? तुम्ही सगळीजण मिळून हे ब्लॉग वगैरे करता जसं तू आता बोललास, तर जेन्युअनली खरंच एक इच्छा आहे आणि इच्छा आहे म्हणूनच आम्ही हे सगळे छोटे छोटे कार्यक्रम करतो जे आमच्या आटोक्यात आहेत. पण अशी खूप इच्छा आहे की प्रत्येक माणसाने इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्यामध्ये तुम्ही यंग जनरेशन पण त्याच्यामध्येच येता की जेवढं शक्य आहे तेवढं आपण चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि शेतामध्ये पण चांगल्या गोष्टी आज ऍक्च्युली एवढ्या भेसळी चालल्या आहेत. प्रत्येक वेळी खाताना वगैरे विचार करावा लागतो हे खरंच चांगलं आहे की नाही. भीती भरपूर वाटते, पण त्याच्यावर उपाय असेच येत राहतील. जर असं प्रत्येक जण एक एक जरी घर असं करायला लागलं तर आपलं प्रोग्रेस चांगला होईल. आणि नवीन जनरेशनला तुम्ही ऍक्च्युली नवीन जनरेशन आहात, तर ह्या सगळ्या जनरेशनला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पण ह्यासाठी मोटिवेशन लागेल आणि मोटिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा तुमचा इन्स्टा रील्स दॅट्स अ बिगेस्ट वे ऑफ स्प्रेडिंग द मोटिवेशन. आय थिंक ते तुम्ही केलं पाहिजे. इट इज नॉट ओनली फॉर अक्षया फार्म, म्हणजे फक्त आमच्या फार्मसाठी असं नाही, आपल्या सगळ्यांसाठी म्हणून विचार केला पाहिजे. ते मला धन्यवाद मॅम. अक्षया फार्मच्या रील्स कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांनी अक्षया फार्मची जे जे प्रोडक्ट होतात त्या प्रोडक्टची माहिती आमची खूप छान प्रकारे शूट केली. त्याबद्दल सर्व स्पर्धकांचे मनपूर्वक आभार. आणि या ज्यांना कोणाला बक्षीस मिळालंय त्यांचेही आभार आणि ज्यांना कोणाला बक्षीस नाही मिळालं त्यांचेही आभार. कारण
स्पर्धाही असते. नंबर हा येणार प्रथम, द्वितीय, तृतीय, पण भाग घेणे हा खूप महत्वाची गोष्ट असते. कोणीही निराश न होता त्याच उत्साहाने, त्याच जिद्दीने पुढे अशी स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घ्या अशी मी विनंती करते. आणि हा रील्स कॉम्पिटिशनचा स्पर्धाचा बक्षीस वितरण संपले असे मी जाहीर करते. दिव्याने पण फर्स्ट टाइम कॉम्पेअरिंग घेतली, त्याच्यासाठी पण अक्षय पाऊसच्या टीमसाठी, कारण ज्या दिवशी प्रोग्राम होता त्या दिवशी काय आम्ही येऊ शकलो नाही, पण त्या लोकांनी म्हणजे एवढा छान सगळं मॅनेज केलं. परत मनोज राव राणे ते पण आले, त्यांनी पण तुम्हाला 4 शब्द काय केले पाहिजे त्याच्याबद्दल सांगितलं. आणि तुम्ही सगळे आले त्याबद्दल तुमचे आभार. मला वाटतं एक ग्रुप फोटो घेऊया सगळ्यांनी, आणि मग त्याच्यानंतर आम्ही चहा आणि नाश्ता ठेवलाय, तो त्याचा आस्वाद घ्यावा. थँक्यू. फोटोग्राफ युट्यूबर आहे. तुम्हाला बक्षीस मिळून मला काय वाटतंय? थँक्यू, धन्यवाद सर. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. त्यातूनही संधी निर्माण होतात. गावच्या मातीतील कल्पना स्वप्नांना नवी दिशा देतात. मुखडा मातीशी नात जोडून